नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नसताना महाविकास आघाडीच्या उमेदवारानं म्हणजेच राजाभाऊ वाजे यांनी आता जिल्ह्यात प्रचाराची आघाडी घेतली आहे। अजून उशीर झाला तर निश्चितपणे महायुतीला याचा फटका बसू शकतो अशी सध्या चर्चा आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आहेत। महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही आहे। दुसरीकडे राजाभाऊ वाजे गावागावात फिरतायत, प्रचारात आघाडी घेतली आहे। फटका बसू शकतो जर लवकर उमेदवार जाहीर झाला नाही तर? 100% मी वारंवार सांगतोय आणि महायुतीला आज 32-33 दिवस खरे राहिलेले आणि अजूनही उमेदवार जाहीर होत नाही। वारंवार सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजितदादा गट यांनी उमेदवार त्वरित जाहीर करावा, ही जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी। कम कम कमाला, प्लीज डोंट से नो बेबी, कम कमाला। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी ताकद आहे आणि आज कार्यकर्ते सैराभैर झालेले आहेत। कार्यकर्ते इकडे तिकडे बघतायत की अरे आघाडीचा उमेदवार जाहीर झाला, त्याचा प्रचार चालू आहे आणि आपला उमेदवार नाही, त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। उमेदवार जाहीर झाल्यानंतर अगदी कमी वेळ खरं तर प्रचाराला मिळू शकतो, त्यामुळे ज्या उमेदवारांची यापूर्वीच तयारी झाली आहे त्यांना संधी द्यावी अशी एक भावना जी आहे ती भाजपकडून व्यक्त केली जाते। 100% बरोबर आहे। मी वारंवार सांगतो की मी 3 वर्षापासून काम करतोय आणि माझा प्रचार झालेला आहे। आज जो उमेदवार जर आपण अचानकपणे जाहीर केला तो पूर्ण मतदारसंघात 700 गावांपर्यंत पूर्ण मतदारसंघात फिरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। शिवसेनेकडून एकीकडे हेमंत गोडसे यांचं नाव मागे टाकल्यानंतर अजय बोरस्ते यांचं नाव पुढे येतं आहे। विजय करंजकर ठाकरे गटातून इकडे येणार आणि मग त्यांना उमेदवारी दिली जाणार अशी देखील चर्चा आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? नाही, हे शक्य होणार नाही आणि अजय बोरस्ते स्वतः बोललेले की मला निवडणूकच लढवायची नाही आणि करंजकरांना तिकडनं डावलल्यामुळे ते सर्वेत नसल्यामुळे मला नाही वाटत की करंजकरांना शिंदे गट उमेदवारी देईल। भाजप पूर्ण तयारीत आहे का? आता सुद्धा दावा अजूनही कायम आहे का भाजपचा जागेचा? भारतीय जनता पार्टीचा दावा कायम आहे। भारतीय जनता पार्टी 24 तास तयारीत असते। भारतीय जनता पार्टीला तयारीची गरज नसते आणि भारतीय जनता पार्टी कायम निवडणुकीच्याच तयारीत असते। खूप खूप धन्यवाद। भाजप ही कायम निवडणुकीच्या तयारीत असते। जनतेमध्ये आम्ही यापूर्वी देखील पोहोचलेलो आहोत आणि भाजपचा नाशिकच्या जागेवरचा दावा कायम असल्याचं दिनकर पाटील म्हणतात। अर्थात नाशिकचा तिढा सुटत नाही आहे महायुतीच्या उमेदवाराचा। दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।